पूर्ण ह्याला आपण ऑरेंज आणि थम्सअपचं मिक्सचर केलेलं आहे आणि जबरदस्त कॉम्बिनेशन बनलेलं आहे. आता हा एक कॉम्बिनेशन चेक करणार आहे आपला प्रेम टेस्ट करेल आणि प्रेम बरोबर छोटू आलेला आहे. छोटू दोघं जण टेस्ट करणार आहे. नमस्कार मित्रांनो, चला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये आपण काय पाहणार आहोत. मित्रांनो, ही आमची श्रीदा आहे. आमचे जे नेबर्स आहेत त्यांची मुलगी श्रीदा श्रेयश महाले. ही सकाळी तिचं नेहमी ड्युटी असते आमच्याकडे अर्धा एक तास. आता जे एक्सप्रेशन्स आहेत ना ते खतरनाक आहेत. कधी जेव्हा ती मूडमध्ये असते ना तेव्हा तुम्हाला मी तिचे दाखवेन तिचे पिक्स काढून किंवा रील्स एखादा व्हिडिओ घेऊन. तिचे एक्सप्रेशन एकदम लाखात असतात. बाबा आता आमची जेवणाची ऑर्डर आहे बघा. आमची धावपळ चाललेली आहे. तर इथे पुरी वगैरे चाललेल्या आहेत. हे बघा पुरी वगैरे टाकलेल्या आहेत याच्यामध्ये. तर 100 लोकांच्या जेवणाची ऑर्डर आहेत. आपलं नेहमीचे टिफिनची ऑर्डर आहेतच, पण त्याच्याबरोबर हे गुलाबजाम, भात डाळ आणि या सर्व गोष्टी, सुकी भाजी, ओली भाजी आणि पुऱ्या वगैरे चाललेल्या आहेत. तर त्याचं सर्व हे कारभार पॅकिंग चालू आहे. तर त्यांना फक्त आम्ही डायरेक्ट देतोय भरून इकडे. ती लोक संपूर्ण खाणार वगैरे, बाकी ती लोक सर्व सर्विंग वगैरे करणार आहे. फक्त आम्हाला इकडून जेवण भरून द्यायचं आहे. ते बघा हे पापड वगैरे पण चाललेले आहेत. पापड चाललेले आहेत तिकडे, सॅलड चाललेलं आहे, लोणचं वगैरे टाकलेलं आहे आपण. तर अशी पण काहीतरी ऑर्डर असते आपल्याला आणि त्यावेळेला मग असं पॅकिंग करून सर्व गोष्टी पाठवायला लागतात मित्रांनो. हे बघा पापड वगैरे सर्व आहे तिकडे. ठीक आहे, चलो जाने तो, लेट हो रहा है ऑलरेडी. चला मित्रांनो, आज आपण 4-5 रील बनवणार आहे. आज भरपूर रीलचं एकत्र प्लॅनिंग केलेलं आहे. हे श्रीराम का आवाज जरा कम करना स्पीकर का. आज बघा आपण 4-5 रीलचं एकत्र, हे मी परवा आणलेलं सेट आहे. हे डायरेक्ट टाकायचं आणि आज 4-5 रील्स एकत्र आहेत. त्याच्यामध्ये ऑरेंज आहे, पपायाचा आहे, डाळिंबाचा आहे आणि द्राक्षाचा आहे आणि एक पुदिन्याचा पण आहे. तर एक 4-5 रीलचा आज एकत्र प्लॅनिंग आहे आणि सेटअप सर्व रेडी झालेलं आहे. स्पून्स वगैरे सर्व आलेलं आहे, सर्व गोष्टी. तर बघत राहा आणि आज एक त्यातली कुठली रील येईल. थोड्या वेळ तुम्हाला मी दाखवतो पुढं काय होणार आहे ते. बघत राहा तोपर्यंत. मित्रांनो बघा, दुसरा आपला परत आता हे बनलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण डाळिंब आणि फॅन्टा असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. तर हा पण एक दिसायला एकदम जबरदस्त बनलेला आहे आणि टेस्ट माझी अप्रतिम असणार आहे. तर ही पण आपण ह्या दोघांना टेस्ट करायला देऊया. सध्या माझे हेल्पर तेच आहेत, त्यामुळे ते करतील. ले लो, करो टेस्ट करो, चलो ले लो पटापट, ले लो. मित्रांनो आता हे दोघं जण टेस्ट करतायत तोच सेम ज्यूस. पी के बताओ फिर से कैसे है करके. टेस्ट में मीठा है, अच्छा है, बढ़िया है, 1 नंबर है सर, 1 नंबर आहे. चलो मग हा पण चांगला आहे. डाळिंब आणि ह्याचा जो हा आहे कॉम्बिनेशन खूप चांगला आहे. नक्की ट्राय करा मित्रांनो. चला मित्रांनो, हा पण आपला एक झालेला आहे पूर्ण. ह्याला आपण ऑरेंज आणि थम्सअपचं मिक्सचर केलेलं आहे आणि जबरदस्त कॉम्बिनेशन बनलेलं आहे. आता हा एक कॉम्बिनेशन चेक करणार आहे आपला प्रेम टेस्ट करेल आणि प्रेम बरोबर छोटू आलेला आहे. छोटू दोघं जण टेस्ट करणार आहेत. तर बघूया दोघांना ते टेस्ट कशी वाटते ती. थंड असल्यामुळे ह्यांना आणि गोड असल्यामुळे ह्यांना मिळतंय, त्यांना ह्यांना अजिबात मिळून दिलं नसतं. हे आम्हीच प्यायला असतो. चलो पी के बताओ कैसे करके. अच्छा बघा, नेहमी पिणारे लोक आहेत या, म्हणून चेस करतायत. पिओ आराम से. कसं आहे, बढिया, 1 नंबर, 1 नंबर आहे. चला ओके. मित्रांनो बघा, आपण शेवटचा बनवलेला आहे हा जेलीवाला, मस्तपैकी जेली जिरावाला सोडा आहे आणि हा एक युनिक आहे. बघूया तर टेस्ट लागते कशी ती. आपण ग्रँड केलेली आहे, जेली पण ग्रँड केलेली आहे कच्च्यावाली आणि जिरा टाकलेला आहे, सर्व गोष्टी टाकलेल्या आहेत. तर अनिल आणि भोला आपल्याला ह्याचं आपल्याला देतील हे कसं आहे ते. भोला पण आलेला आहे आणि अनिल पण आलेला आहे. दोघं आपल्याला रिव्ह्यू देतील कसं वाटतंय ते. दोनों आता तर करो फटाफट. चलो 1 स्ट्रॉ में पिओ, कोई दिक्कत नाही आहे. चल करा हां, घे मस्त करून पिया. दोघांनी कसं वाटते तर बघा जरा त्या ठिकाणी. चला बघा, सर्व भोलाने खालती पाडलेलं नेमप्रमाणे आणि आपलं ते जेलीच्या मस्तपैकी बॉल्स पण आहेत. तर हा एक वेगळा प्रयत्न आहे. बघू आता कसा. हे इकडे बघा रे, दोघांनी इकडे बघा रे. दोघांनी चेस करा का, पार्टी आहे का काय. काय बघा, दोघं आता पिऊन पाहतील की कसं वाटतंय ते. दोघं जण कामाच्या व्यापातून थकून भागून आलेले आहेत. फार दोघांना थकवा आलेला आहे आणि अनिल विचार करतो की पुढच्या दिंडीपर्यंत जाऊन तो कसा वाटणार आहे ते. आणि भोलाने अगोदरच 2 हे करून भोलाला नेमप्रमाणे. हां छान आहे, 1 नंबर आहे. चला मित्रांनो 1 नंबर आहे. आता शेवटची एक रील आहे ह्याची, ती पण बनवूया आपण आणि उरकूया. चला मित्रांनो, आपला रेडी झालेला आहे बघा. हा आपला पहिला रेडी झालेला आहे. ग्रेप्स आणि लेमनचा आपण रेडी केलेला आहे. तर आता हे लोक टेस्ट करतील सर्व आणि तुम्हाला सांगतील की कसं वाटतं. तुम्ही दोनोंही करो ले लो, एक आधा ग्लास में फटाफट. आणि हे बघा दोघं पितील, आपल्याला सांगतील की टेस्ट कशी वाटते ती.
ले लो, एक गिलास में ये रहा पी लो, आधा आधा करके पियो, बताओ कैसे करके टेस्ट है बघा. तर दोघं आपण सांगतील पिऊन कसं आहे ते. उसमें मत हाँ डालो, चलो कहाँ तुमको डालना है वहाँ डालो, लेकिन बताओ कि तुमको ये कैसे लग रहा है करके. चलो प्रदीपकडे आलेला आहे ओरिजिनल लेमन आणि ग्रेप्सचा मॉकटेल. तर प्रदीप बताओ कैसे लग रहा है करके लेमन और ग्रेप्स का मॉकटेल. अच्छा तुम्हाला तो लिमका मिक्स है, तुम्हाला तो ओरिजिनल इसके बाद ओरिजिनल अच्छा लग रहा है ना. चलो मस्त बनलेलं आहे मित्रांनो. तर हे बघा दिसायला पण सुंदर वाटते, फार टेम्पटिंग वाटते. हे जरा मिक्स आहे लिमका बरोबर, पण हे एकदम ओरिजिनल आहे. करा, एकदम रिफ्रेशिंग आहे. ह्याच्यामध्ये आपण लेमन आणि हे टाकलेलं आहे. करा, तुम्हाला नक्की आवडेल ह्या गरमीमध्ये. ओके चला बाय बाय. मित्रांनो चहाचा टायमिंग झाला आहे. मस्तपैकी मोनॅको बिस्किट, चहा आणि मस्तपैकी संध्याकाळचं वातावरण, एकदम फ्रेश वातावरण आहे. त्या चहा प्यायची मजाच वेगळी. आणि चहा प्यायला का तू? आणि चहा प्यायला चला मग आपण चहाचा आनंद घेऊया. त्यामुळे तुम्ही पण चहा प्या मित्रांनो. बाय बाय. पिझ्झा चाललेला आहे बघा. हा स्पायसी ट्रीट आहे. त्याच्यामध्ये हा कोणता आहे पिझ्झा? हां 4 पेपर आहे. ओके 4 पेपर पिझ्झा आहे. रेड, येलो आणि ॲलिपिनो आणि ग्रीन शिमला मिरची त्याच्यामध्ये आहे. हा लार्ज साईज पिझ्झा आहे. ठीक आहे चलो जाऊ दे, गरम करून द्या. ठीक आहे. हे बघा सकाळी कंपनीसाठी दूध मागवलेलं आहे. तर कंपनीसाठी फुल क्रीम दूध लागतं तिकडे, त्यामुळे हे दूध डायरेक्ट झेप्टोवरून मागवलं तर बरं पडतं. आणि तसं उद्याला खराब पण होत नाही. एकूण आम्हाला 6 लिटर दूध लागतं डेली प्रत्येक दिवसाला. तर हे बघा तर गोकुळचं मागवलेलं आहे साधारणतः 3 लिटर, आणि 3 लिटर हे मदर डेअरीचं फुल फॅट मागवलेलं आहे दूध. तर हे घेतलं ते बरं पडतं, डबल काम होत नाही. अमूल तसं थोडं पातळ असतं. हे फुल फॅट घेतल्यात कॉफी वगैरे चहा चांगलं बनतं थोडं मिक्स केल्यानंतर. तर चला मित्रांनो बघा सर्व लोक कसे गप्पा मारत बसले आहेत निवांत. इकडे भोला इथे मोबाईलवर लागून पडलेला आहे नेहमीप्रमाणे, आणि सर्व इथं व्यवस्थित गप्पा मारत बसलेला आहे. भोला बघा इकडे मोबाईलवरती लागून पडलेला आहे. आणि आता भोलाने मला बघून मोबाईल लपवलेला आहे हाताखाली. आणि इथं अनिल आम्हाला सांगतोय फिलिपिन्सचं काय होतं वगैरे वगैरे, आणि चायनाला काय होतं ते अनिल सध्या आम्हाला सांगत आहे. इकडे माहिती देतोय आम्हाला अनिल. तू क्या देख रहा है रे मोबाइल में? नहीं कर रहा है मोबाइल देखता नहीं तू? देखता है ना. क्या देखता है मोबाइल मेरा? क्या देखता क्या है मोबाइल में? वीडियो देखता है ऐसा? पक्का? अनिल जैसा नहीं ना? अनिल जैसे मत करना, समझा क्या? हाँ तू क्या देख रहा है रे? ना तुम लोग का अभी धीरे धीरे पपाया का वीडियो वायरल हो रहा है. भोला का बहुत नाम हो रहा है वीडियो में. भोला ने जो तरीके से खाया है 2 दांत आगे करके, तो भोला तेरा नाम हो रहा है वीडियो में, याद रखो. हाँ तो ये बहुत तेरा वीडियो वायरल होगा, इतना याद रखना. चला मित्रांनो आता आपण ब्लॉग आता क्लोज करत जाऊया. झालेलं आहे सर्व शांत झालेलं आहे. अख्खा रस्ता शांत झालेला आहे. 10:30च्या आसपासचा टाईम झालेला आहे बघा. सर्व ठिकाणी शांतता आहे. आम्ही पण निवांत झालो आहे. एका दुसरी ऑर्डर तिकडे आहे पार्सलसाठी. थोड्या वेळात ती पण डिलिव्हरी होऊन जाईल. आणि इथे बघा तुम्हाला दाखवतो मी इकडे पण आता केक शॉपचं पण पॅकिंग चाललेलं आहे. शेवटचं फायनल पॅकअप चाललेलं आहे. काही आपल्याकडे शिल्लक आहेत. तर आता जास्त व्हिडिओ आपण न हे करता आता रील आमचं नक्की बघा, पपायाचं रील नक्की बघा. तू पपया में था ना, पपया के व्हिडिओ में आपण हा पण एंडिंगला जो पपयाचा बाईट घेतलेला आहे तो हा आहे, आणि सुरुवातीला बाईट घेतलेला तो आपला भोला आहे. तर नक्की बघा. आणि श्रीराम पण आहे त्या व्हिडिओमध्ये, आणि अनिल पण आहे. ते व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. आणि आता ब्लॉग इथं थांबूया. चला मित्रांनो बाय बाय, गुड नाईट. चला बाय बाय करून बाय बाय कर अनिल. बाय बाय करून बाय बाय. चलो प्रदीप बाय बाय करो. बाय बाय चलो.